एक जबरदस्त व्यक्तिमत्व गुरुशेठ पाटील यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे। साई स्पोर्ट खारबाव संघ खेळतोय मैदानावरती आणि पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली। अम्मू 11 मीरा रोड या संघाचा पराभव केला आणि एका बाजूला जर पाहिलं तर पतू पॅकट चौथा हिरवा मानकोली संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये। आणि पहिल्या मॅच मध्ये MS 11 साई सापडेश्वर सालवड या संघाचा पराभव या संघाने केला आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। हा सामना 4 षटकांचा आणि 4 षटकांचा सामना जर पाहिलं तर या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय यंदाच्या हंगामामध्ये हे संघ 2 वेळा एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला। म्हणजे दोन्ही संघ जर पाहिलं तर चांगली कामगिरीसाठी ओळखले जात आहेत आणि या दोन संघांमध्ये एक चांगला सामना जरूर आपल्याला पाहायला मिळेल। चला लगेच फिल्डिंग सेटअप करायची आहे। साईड स्पोर्ट खारबाव संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच फिल्डिंग आपण सजवायची आहे। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। एका बाजूला जर पाहिलं तर विनीत माली आणि त्याच्या सोबतीनं वैभव माली हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। या मॅच मध्ये पालघर जिल्ह्यातील अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा अर्थातच उपमुख्यमंत्री चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 12 बाईक या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय आणि पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमच अशा क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। एक जबरदस्त डोलारा या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण भगवमय वातावरण, कारण शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्या टेलिव्हिजन सेट वरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेश दादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांच्या सोबतीनं चेतन दादा पाटील हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। तदनंतर सागर दादा पाटील, कल्पेशजी भोईर, विक्रांत पाटील हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। सर्वांचं स्वागत आहे। कल्पेश भोईर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि खऱ्या अर्थानं समालोचकांची भूमिका देखील त्यांची राहिली आहे, परंतु सध्याच्या घडीला एक चांगला पत्रकार म्हणून त्यांना आपण सातत्यानं पाहतोय। लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये त्यांचे लेख आपण सातत्यानं पाहत असतो। असे दिग्गज व्यक्तिमत्व कल्पेश भोईर देखील आपल्या टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळतात। जाऊया मॅचच्या दिशेने। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय। इथून जर पाहिलं तर हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे, कारण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। भिवंडी परिसरातील आघाडीचे 10 संघ आहेत ना, त्या 10 संघातील 2 बलाढ्य संघ आज एकमेकांच्या विरोधात नागेश काका क्रीडांगण अर्थात दर्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाचं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या क्रीडांगणावरती आज भिवंडी परिसरातील 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील या मॅच मध्ये। चला जास्तीचा वेळ खर्च करू नका। साई स्पोर्ट खारबाव संघ लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण वेळे अभावी आपण 4 षटकांचे सामने खेळवतोय या क्रीडा स्पर्धेमध्ये। या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर निलेश दादा चव्हाण, चेतन दादा पाटील, मनीष दादा मात्रे, भावेशजी मात्रे, कल्पेशजी मात्रे आणि गावदेवी स्पोर्ट्स वाकीपडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय। खूप चांगलं सहकार्य यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिला अक्षय पाटील, पहिल्या मॅच मध्ये अक्षय आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, या मॅच मध्ये तो आपल्या संघासाठी दाखल झालाय आणि षटक क्रमांक पहिला हाताळतोय। ओव्हर द विकेट पहिलाच बॉल आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग, फिल्डर आहे तिथे, त्याने टिपलाय झेल। वैभव माली पहिल्या चेंडूवरती मॅच मध्ये बाद होतोय। पहिला धक्का पतू पॅकर चौथा हिरवा मानकोली या टीमला बसतोय, फलंदाज बाद। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, खरं तर अकूट टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा ची लीडिंग एज आणि शॉट फाईन लेगला त्या ठिकाणी फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल कंप्लीट करत असताना सुजलच्या माध्यमातून हा झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती अक्षय पाटीलनं एक मोठी विकेट संपादित केली या मॅच मध्ये।
कारण महत्वाचा फलंदाज वैभव माली बाद झालाय. नवीन फलंदाज विनीत माली मैदानावरती दाखल होतोय. सौरभ माली मैदानावरती दाखल होतोय. खरं तर विनीत माली सलामीला आलाय या मॅच मध्ये आणि इथे जर पाहिलं तर सौरभ माली मैदानावरती दाखल झाला आणि तो स्ट्रायकिंग एंड वरती असेल. गोलंदाज तयार. अक्षय पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेट या मॅच मध्ये. हो खोला टाकला होता. यावेळेस पाहिला तर खोदून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु मिड विकेटला फिल्डर आहेत. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकअप चांगला आहे परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. 2 धावा दाफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. अक्षय पाटील जर पाहिलं ना एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे. वैविध्यपूर्ण विविधता त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते आणि व्हॅरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी गोलंदाजी तो सातत्यानं करत असतो आणि या मॅच मध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्यांनी इम्प्रेस केलाय. प्रभावित करतो या षटकामध्ये. राऊंड विकेट. हो यावेळेस पाहिला तर चेंडूला फक्त दिशा दिली. अप्पर कटच्या अंदाजामध्ये चेंडूला खेळलेत आणि बॉल चाललाय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभ मालीच्या बॅट मधून येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. चेंडूला अगदी उंची दिली होती. अप्पर कट केलाय. फक्त चेंडूला जर पाहिलं तर दिशा दिली. बॅटचा फेस ओपन केला आणि थर्डमॅनच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सौरभ मालीच्या बॅटमधून. हो यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाही आहे. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी वेगाने चेंडू वरती येतात. सौरभ मालीने ते कॉल केलाय परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये इथे जर पाहिलं तर कॉलिंग खराब राहिली आणि सौरभ माली इथे धावपाच्या स्वरूपात बाद होतोय. खराब कॉलिंग पाहायला मिळाली. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. पहिली धाव वेगाने घेतली आणि दुसरी धाव घेत असताना दोन्ही फलंदाज अगदी थांबले होते आणि तदनंतर पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न सौरभने केला आणि धावपाच्या स्वरूपात इथे सौरभ माली या मॅच मध्ये बाद होत असताना आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. पतू पॅकर्स चौटाईरवा मानकोळी या टीमला फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात. एक धावाच्या स्वरूपात विकेट. सौरभ माली चांगली बॅटिंग करत होता. त्याच्या बॅटमधून एक चांगला कलात्मक क्रिकेटचा आविष्कार दाखवणारा चौकार आला होता परंतु धावपाच्या स्वरूपात घिसाड गाईड करत असताना तो इथे बाद झाला. हो यावेळेस देखील बॅटची एज फ्लाइंग स्लिप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत परंतु त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. फलंदाज मोहित मालीच्या बॅटमधून. महामार्ग पाहू शकता. अनिकेत म्हात्रे होते फ्लाइंग स्लीप मध्ये आणि इथे जर पाहिलं तर अगदी त्यांच्या पुढ्यात चेंडू पडला होता परंतु अडवण्याचा प्रयत्न केला. नजर अगदी जर पाहिलं तर चेंडूवरती अजिबात नव्हती आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावा मोहित माईला मिळाल्या या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. हो यावेळेस आडव्या बॅटने गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये खेळलेत परंतु फिल्डर आहे तिथे उमेश आणि उमेशच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातील मोहितच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना पतू पाकड चौथाईरवा मानकोली या संघाने 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती जोडल्या त्या मॅच मध्ये.
क्रिकेटमध्ये सलग 6 चेंडूवरती 6 विकेट घेणारा पहिला भिवंडीचा गोलंदाज उमेश तरे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती विश्वास दाखवलाय या मॅच मध्ये कॅप्टन अनिकेत म्हात्रेनं. उमेश मात्र एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने तो गोलंदाजी सातत्यानं करत असतो. पहिल्या मॅच मध्ये देखील त्याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु समोर जर पाहिलं तर विनीत माली एक मोठा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. हो, यावेळेस फुलटॉस बॉल विनीत मालीच्या बॅट मधून चेंडूला पाठवलाय. अगदी 7 धावांसाठी षटकार येतो या मॅच मध्ये. पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय विनीत मालीनं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 19 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. स्वतःवरती निराश आहे विनीत माली, कारण याही चेंडूवरती तो मोठा फटका खेळू शकला असता, परंतु कमी गतीने हा चेंडू टाकला होता असंच म्हणावं लागेल. कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू हलवार पद्धतीनं अगदी जर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. इथे चेंडू आहे डॉट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. इथे देखील मोठा फटका लॉंग ऑफला उडवलाय, चेंडूला हॅमर्ड केलाय, सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा विनीत मालीच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. गोलंदाजाचा वेग तोडून अगदी समोर फटका खेळणं सोपं नाही आहे, परंतु अगदी सोपं करून दाखवलं विनीत मालीनं. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अगदी जर पाहिलं तर उमेश तरेच्या वेगावरती अगदी त्याने समोरच्या दिशेने कमालीचा स्ट्रोक सजवला या मॅच मध्ये. अफलातून हॅमर्ड करत असताना आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय विनीत मालीच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावरती. 25 रन्स धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. उमेश तरेच्या विरोधात आक्रमण केल्या. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेलेत आणि 3 चेंडूवरती 12 धावा उमेश तरेने खर्च केल्यात. विनीत मालीचं कौतुक करावं लागेल, त्यांनी 3 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅट मधून 12 धावा या मॅच मध्ये. कारण विनीत माली एक मोठा फलंदाज आहे, सातत्याने मोठ्या धावा त्याच्या बॅट मधून येत असतात, परंतु या मैदानावरती आतापर्यंत विनीत मालीला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही या. अगदी विनीत मालीला जर पाहिलं तर खुल्या गटामध्ये देखील आपण खेळताना पाहतोय पावसाळी रबर बॉल अक्षरशः गाजवलं होतं खुल्या गटामध्ये खेळत असताना विनीत मालीनं. तोच फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस आणखीन एक तडाखा, अजून एक उडवलाय, चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा फटका विनीत मालीच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. षटकार. बॅट मधून जबरदस्त बॅटिंग करतोय. या अगोदरचा षटकार जर पाहिला तर मिड विकेटला पाहायला मिळाला आणि तदनंतर जर पाहिला तर वाईड ऑफ लॉंग ऑफला आणि इथे जर पाहिलं तर लॉंग लेग रिजन मध्ये विनीत मालीच्या बॅट मधून सातत्याने षटकार या मॅच मध्ये येतोय. कमालीची तो बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. अक्षरशः तो बरसलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर अगदी जर पाहिलं तर कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, 13 धावा, परंतु या षटकामध्ये धावा येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय उमेश तरे. त्याच्या विरोधात आक्रमण या मॅच मध्ये. राऊंड विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर वाचण्याचा प्रयत्न केला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. थोडासा दबाव जाणवतोय उमेश वरती, कारण या षटकामध्ये त्याच्या विरोधात 3 षटकार आलेत आणि कुठेतरी तो वाचण्याचा प्रयत्न करतोय. ऑफ स्टंपच्या भरपूर जास्त बाहेर चेंडू होता. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. राऊंड विकेट. हो, पुन्हा एकदा चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. खूबी आहे
बोल तेरे को मुझ में क्या देखना है, क्या दिखाऊ तुझको. या अगोदरचा षटकार मिड विकेटला होता, तो देखील होता क्लास. तदनंतर जर पाहिलं तर वाईड ऑफ लोंगा आपला तो देखील होता दर्जेदार. आणि तदनंतर जर पाहिलं तर लॉंग लेग रिजनला तो देखील होता वाव. आणि इथे जर पाहिलं तर कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हा चेंडू देखील जर पाहिला तर कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. याही चेंडूवरती षटकार पाठवलाय आणि अफलातून बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आणखीन एक षटकार या मॅच मध्ये पाहायला मिळतोय विनीत मालीच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग या मॅच मध्ये अक्षरशः बरसलाय. विनीत माली नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतोय आणि त्या वादळाच्या बॅट मधून सातत्याने मोठे फटके येत आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 4 षटकार विनीत मालीच्या बॅट मधून आलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 38 या आकड्यावरती. विनीत माली या नावाला शोभणारा खेळ आज तो मैदानावरती करतोय. या जुचंद्रच्या मैदानावरती अक्षरशः तो बरसलाय. विनीत मालीची बॅटिंग पाहण्यासाठी क्रीडा रसिक मैदानावरती दाखल झालेत आणि या बॅटिंगचा ते आनंद देखील घेत आहेत. ओ यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी धाव मिळते. उमेश तरेवरती दबाव निर्माण झाला, परंतु त्याला निर्भीडपणे गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. त्याच्याकडे देखील क्षमता, इथून त्याला कमबॅक करावं लागेल. येणारा जो एक चेंडू आहे ना, चांगल्या पद्धतीने त्याला हाताळावं लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कमी गतीने चेंडू टाकलाय, खोलात टाकला होता मिड ऑफला. त्या ठिकाणी फिल्डर आहे अक्षय पाटील, चांगली फिल्डिंग करतोय, परंतु तत्पूर्वी एक धाव वेगाने कंप्लीट केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 40 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 27 धावा आलेत. काय बॅटिंग पाहायला मिळते. विनीत मालीचं कौतुक करावं लागेल. 5 चेंडूवरती 24 धावा त्याच्या बॅट मधून. कमालीचं त्याने स्ट्रोक सजवलेत. दर्जेदार बॅटिंग तो दाखवतोय आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण मैदानाला जर पाहिलं तर त्याच्या माध्यमातून षटकार आणि चौकारांची सरबत्ती पाहायला मिळाली. जबरदस्त बॅटिंग. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना पतू पाकर, चौथाईरवा मानकोली, प्रथमेश भोईर दादांचं हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता विनीत माली ते 4 षटकार. इथे जर पाहिलं तर हॅमर्ड केला होता लॉंग ऑफला. हा स्ट्रोक देखील कमालीचा पाहायला मिळतोय. आणि तदनंतर जर पाहिलं तर फॉलिंग स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग लेग रिजन मध्ये फॉलिंग स्वीपचा फटका पाहायला मिळाला. आणि तदनंतर चौथा षटकार देखील तुम्ही पाहू शकता. हा ट्रॅकर होता आणि त्या चेंडूला जर पाहिलं तर मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलं होतं. म्हणजेच काय मैदानाच्या चहू बाजूनं विनीत मालीच्या बॅट मधून षटकार आले त्या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. उभ्या मैदानाला आज त्यांनी इंद्रधनुष्य दाखवल्या आपल्या फलंदाजीनं. धावांचं रण मशीन विनीत माली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 सूरज पाटील, बाहुबली ऑफ खारबाव आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये त्याला कमबॅक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. खऱ्या अर्थाने विकेट घ्याव्या लागतील, कारण इथून धावा येतात आणि धावा थांबवाव्या लागतील या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. सूरज पाटील स्ट्रायकिंग एंडला. विनीत माली 6 चेंडू मध्ये 25 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. चांगल्या फॉर्मात आहे तो आणि त्याच्या विरोधात सूरज पाटीलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील जर पाहिला तर कमी गतीने हा चेंडू टाकलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथे जर पाहिलं तर पूर्णपणे चकित झाले होते विनीत माली. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते सूरज पाटील. पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून कमालीचा पाहायला मिळाला. पहिल्या चेंडू वरती विनीत मालीला शांत ठेवलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. आणि इथे जर पाहिलं ना तर गोलंदाज पुन्हा एकदा हो यावेळी चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल मोठा फटका पाहायला मिळतोय. आकाशाला गवस निघालणारा ठोकलाय षटकार या मॅच मध्ये. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. हा ट्रॅकर होता आणि या चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. विनीत मालीच्या बॅट मधून या मॅच मध्ये खोऱ्याने धावा येत आहेत.
आणि पतू इथे जर पाहिलं तर पतू पॅकर चौथा मानकोली या संघाचे पुरस्कृते अर्थातच ज्याने स्पॉन्सर केले असे प्रथमेश भोईर दादांच्या माध्यमातून विनीत मालीला 2000 रुपयाचं पारितोषिक या बॅटिंगसाठी. कमालीची तो बॅटिंग करतोय. हो स्विच करण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. सूरज पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू देखील त्याच्या माध्यमातून डॉट आला. इथे देखील जर पाहिलं तर षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खेळण्याचा जरूर प्रयत्न परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. यशस्वी होईल का? हो 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 48 आकड्यावरती. 48 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सूरज पाटील ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडूला हॅमर केलाय. गॅप मध्ये खेळलेत परंतु फिल्डर नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4-4-4 येतोय चौकार विनीत मालीच्या बॅट मधून. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले आणि बॅकफुट पंच पाहायला मिळाला. फलंदाज विनीत माईच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 52 या आकड्यावरती. याही षटकामध्ये धावा येत आहेत. खरं तर सूरज पाटीलनं पहिला चेंडू डॉट टाकला परंतु तदनंतर त्याच्या विरोधात देखील आक्रमण करतोय विनीत माली या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. खोला टाकला होता परंतु चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये एक सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय परंतु फिल्डर आहे डीप मध्ये. अनिकेत म्हात्रे चेंडूला अडवती स्टॉप करतील. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 54 या आकड्यावरती. 54 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहता. विनीत मालीने 12 चेंडूचा सामना केलाय. त्याच्या बॅट मधून 39 धावा. कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे जर पाहिलं तर मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये पतू पॅकर चौथा मानकोली या संघाने तब्बल 54 धावा धावफलकावरती जोडल्यात. आणि विनीत मालीच्या बॅटिंगसाठी प्रथमेश भोईर साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक. कारण प्रथमेश भोईर साहेबांनी पतू पॅकर चौथा मानकोली हा संघ पुरस्कृत केला या क्रीडा स्पर्धेमध्ये. त्यांच्याच माध्यमातून हा संघ खेळतोय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा ते आनंद देखील घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. परंतु या मॅच मध्ये मानकोली संघाने कमालीची बॅटिंग केली आहे. वैभव माली सुरुवातीला बाद झाला. तदनंतर सौरभ माली धावबाच्या स्वरूपात बाद झाला परंतु विनीत माली अक्षरशः बरसला या मॅच मध्ये. त्याची बॅटिंग हायलाइट केली जाते प्रिन्स म्यूच्या माध्यमातून. कमालीची बॅटिंग अगदी मैदानाच्या चहू बाजूने त्याने फटके सजावलेत या मॅच मध्ये. पाऊस पडल्यानंतर आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसतं. आकाशामध्ये सप्तरंगाचं इंद्रधनुष्य दिसतं. आकाशामध्ये विहंगम दृश्य दिसतं आणि विनीत मालीच्या फलंदाजीने देखील उभ्या मैदानाला इंद्रधनुष्य दाखवलाय. कमालीची बॅटिंग केली आहे. अक्षरशः तो बरसला. विनीत माली सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असलेलं नाव आहे. कारण खुल्या गटामध्ये देखील त्याला आपण खेळताना पाहतोय. अगदी जर पाहिलं तर वर्ष 21 वर्षाचा असलेला खेळाडू आणि व्यावसायिक क्रिकेट देखील तो खेळत असतो. परंतु ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आजच्या दिवसामध्ये आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून सर्वांची मने जिंकलेत या खेळाडूनं. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळलेत. मिड ऑफला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफ वरून फिल्डर पुढे येतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे वेगाने 2 धावा मोहित कंप्लीट करतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 56 या आकड्यावरती. 56 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला वारिस 11 कासार वडवली आणि त्या संघाच्या विरोधात अक्षित 11 टेंभवली निलेश दादा चव्हाण यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टन रेडी राहायचंय. हो यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू उडवला. बॉल चाललाय गॅप मध्ये इनटू द गॅप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार या मॅच मध्ये.
संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 60 या आकड्यावरती. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. एका बाजूला विनीत माली आक्रमक झालेत, परंतु संघाचा कॅप्टन मोहित मालीच्या देखील बॅट मधून धावा येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 60 या आकड्यावरती. 60 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ आहे. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अनिकेत मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती, त्याच्याही 2 चेंडूवरती 6 धावा या मॅच मध्ये आलेत. इथून कुठेतरी धावा थांबवाव्या लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल अनिकेत मात्रेला. आज जर पाहिलं तर प्रमुख गोलंदाज साई स्पोर्ट खारबाव संघामध्ये दिसत नाही. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. साई स्पोर्ट खारबाव संघ भरपूर जास्त वेळ खर्च होत आहे, परंतु आयोजकांनी लक्ष केंद्रित करायचं, मैदानावरती चेंडूची सुविधा आपण उपलब्ध करायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत मात्रे. स्ट्रायकिंग एंडला मोहित माली आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं तर टायमिंग करू शकलेला नाही आहेत. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे, डीप मध्ये पुढे आले, चेंडूला अडवत आहेत आणि तत्पूर्वी फक्त सिंगलच मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61 या आकड्यावरती. विनीत मालीच्या बॅट मधून 12 चेंडू मध्ये 39 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहता. आणखीन जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले ना, तर या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक नक्कीच विनीत मालीच्या बॅट मधून देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अनिकेत मात्रे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. यावेळी चेंडूला पुल केलाय, मोठा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आहे तिथे, परंतु त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 7 धावांसाठी आणखीन एक तडाखा या मॅच मध्ये येतोय विनीत मालीच्या बॅट मधून. शूर शिपाई श्रीकांत शिंदे साहेब नवजवान. शूर शिपाई श्रीकांत शिंदे साहेब नवजवान. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, अगदी खिचून मारलाय. आडव्या बॅटनं कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला पुल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 67 या आकड्यावरती. विनीत मालीच्या बॅट मधून या मॅच मध्ये आतापर्यंत 6 षटकार आलेत. काय बॅटिंग केली आहे, अक्षरशः तो बरसला. आपल्या नावाला शोभणारा खेळ त्याने दाखवलाय. पुन्हा एकदा मोठा फटका आणि या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक कंप्लीट करतोय विनीत माली. विनीत मालीची बॅटिंग आवडली असेल ना, तर त्याच्या बॅटिंग साठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. वाह, जबरदस्त बॅटिंग. विनीत मालीचा शो आज या मैदानावरती पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने क्रीडांगणाला सर्वप्रथम नतमस्तक केलाय. जबरदस्त बॅटिंग, यू ब्युटी विनीत माली. 14 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 51 धावा त्याच्या बॅट मधून आणि 7 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. अक्षरशः तो बरसलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते या मॅच मध्ये. राऊंड विकेट खोला टाकला, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल का? ओहो, त्या ठिकाणी फिल्डर होते, संधी होती, परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील का, तर नाही. तिसऱ्या पंचांना रेफर केलाय आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील. या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता, खोला टाकला होता, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळले होते आणि त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, विनीत माली कुठेतरी मागे राहिलेत का पाहिलं जाईल. परंतु इथे जर पाहिलं तर तिसरे पंच आमचे पाहणी करतायत आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु विनीत माली जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली या पहिल्या डावामध्ये. तब्बल त्याच्या बॅटमधून 7 षटकार तुम्ही पाहिले आणि त्याच्या फलंदाजीसाठी प्रथमेश भोईर दादांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेश दादा मात्रे यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक विनीत मालीसाठी. वा विनीत माली, वा, जबरदस्त बॅटिंग केली आणि फलंदाज OUT बाद झालेला आहे. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती फक्त 1च धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 74 या आकड्यावरती आणि 75 धावांचं मोठं टार्गेट या मॅच मध्ये साई स्पोर्ट खारबाव या संघाच्या विरोधात ठेवलेत. जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर 14 चेंडूमध्ये 51 धावा विनीत मालीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले.
विनीत मालीची बॅटिंग रिस्क मूव्हीवरती हायलाइट केली जाते. काय षटकार ठोकलेत, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. कारण विनीत माली जेव्हा जेव्हा खेळतो ना तेव्हा 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 त्याच्या बॅटमधून 50 अर्धशतक येत असतात. आज देखील त्याच्या बॅटमधून अर्धशतक आलाय. सर्व क्रीडा रसिक विनीत मालीच्या अर्धशतकाची वाट पाहत होते आणि आज त्याच्या बॅटमधून अर्धशतक. आणि या 50 साठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेशदादा मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि पतू फायकर चौथा हिरवा मानकोली संघाचे स्पॉन्सर अर्थातच प्रथमेश भोईर दादांच्या माध्यमातून देखील 2000 रुपयाचं पारितोषिक विनीत मालीला. तर नक्कीच दुसऱ्या डावासाठी आपल्याला जॉईन होतील एक दिग्गज समालोचक तुषारजी सोनावणे. धन्यवाद. आणि तसेच द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील विनीत मालीच्या या अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. उभ्या मैदानाला त्याने इंद्रधनुष्य दाखवलं. धावांचं रन मशीन विनीत माली आज जुचंद्रच्या या क्रीडांगणावरती अक्षरशः बरसला. षटकार चौकारांची भाषा त्याची बॅटने भाषा दाखवली. कम्मालीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर नक्कीच त्या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. मी विनंती करतोय भावीजी मात्रे आणि कल्पेश मात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ आपण टॉस करायचा. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका बाजूला अक्षित 11 टेंबवली निलेशदादा चव्हाण यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि एका बाजूला जर पाहिलं तर वारिस 11 कासार वडवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मात्रे स्पोर्ट्स शॉपचे ऑनर सन्माननीय कल्पेश मात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. एका बाजूला शिवसेना आणि एका बाजूला उपमुख्यमंत्री चषक असं नाणं आहे. कल्पेश मात्रे दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. कॉइन स्पिन केला जातोय. या ठिकाणी कॉल दिलेला आहे उपमुख्यमंत्री कासार वडवली संघाच्या कॅप्टनने आणि आलेला आहे शिवसेना म्हणजे टॉस जिंकलेला आहे या ठिकाणी अक्षित 11 टेंबोली या संघाने. मी कल्पेश दादांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा सन्मानपूर्वक व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. परेश गोराटकर आपलं खूप सारं अभिनंदन कारण आपण टॉस जिंकलाय. 4 षटकांचा सामना. समोर जर पाहिला तर कासार वडवली या संघाचा देखील आपण खेळ पाहिला. पहिल्या मॅच मध्ये हाय स्कोरिंग धावा या संघाने बनवल्या होत्या. या संघाच्या विरोधात निर्णय काय? बॅटिंग करू आम्ही. बॅटिंग करणार आहात. मागील मॅच मध्ये गोलंदाजी खूप चांगली होती. गोलंदाजीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या गोलंदाजाने कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे. परंतु तुम्ही संघ जर पाहिला तर या टोटल प्रयत्न असेल जेवढ्या टायमाच्या हिशोबात 50+ जाण्याचा प्रयत्न करू आणि कासार वडवली आणि आमची मॅच सतत होतच असते. एक चांगला संघ आहे. कसं वाटतं हे आयोजन? खरं तर याच मैदानावरती मागील आठवड्यामध्ये तुम्ही क्रीडा स्पर्धा जिंकला होतात आणि पुन्हा एकदा या मैदानावरती तुम्ही दाखल झालात. कसं वाटतं हे नवीन आयोजन? आयोजनाविषयी म्हणजे शब्दच नाहीत. एवढं चांगलं आयोजन आहे आणि मागची टुर्नामेंट जरी आम्ही जिंकलो असेल तरी आम्हाला एक एक मॅच इम्पॉर्टंट आहे. ती आम्ही विसरता इथे जेवढा चांगला खेळ होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करू. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. कासारवडवली तुमच्या टीमला देखील भरपूर शुभेच्छा कारण सामना सुरू होतोय. या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे अक्षित 11 टेंबोली या संघाने आणि बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि वारिस 11 कासार वडवली या टीमला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने. पहिल्या बॉलवरती नो चेंडू आणि त्याच्यावरती आलाय धमाका. सूरज पाटील बाहुबली ऑफ प्रणयच्या बॅटमधून आलाय पहिल्या बॉलवरती चौकार.
तर धावा बनल्यात. विनीत माळीने एक चांगली इनिंग साकारली. खोलातला बॉल ऑन साइडला इथे केला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल डबलचा प्रयत्न, डबल रन देखील कंप्लीट होतीये. फ्री हिटचा बॉल होता, त्यावरती 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. पहिल्या बॉलवरती एकंदरीत धावा आपण पाहिल्या तर तब्बल 7 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. 7 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूच्या अंती. पुन्हा एकदा लोअर फुल टोस, लांब लचक, प्रणयच्या बाटमधून घणाघाती, आक्रमक, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. एकटा उभा ठाकतो. नो बॉल. अर्थात केवळ क्रिकेटमध्ये जे काही वेस्ट साइड आहे ती 2च वेळेला अलाउड आहे एखाद्या गोलंदाजाला. अर्थात 2 चेंडू हे वेस्ट साइडचे आलेत आणि त्याच्यावरती चौकार आणि एक षटकार पाहायला मिळालाय. एकंदरीत स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहिल्या तर तब्बल गुरुदेवजी पाचंगे धावा आहेत त्या 14. केवळ एक बॉलचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये एका चेंडूवरती 14 धावा पाहायला मिळाल्यात. याही बाब आपण नेहमीच पाहायला मिळाल्यात. खरं तर कल्पेश यांना आपण पाहत आहोत. कदाचित क्रिकेटमध्ये असे विक्रम मला बिग बॅशची आठवण होते. बिग बॅश ज्या वेळेला ऑस्ट्रेलियामध्ये रंगत असताना पाहायला मिळायची. अर्थात 20 धावा देखील पाहायला मिळाल्या होत्या एका चेंडूवरती. वेस्ट साइडचे नो बॉल, फ्रंट लाईनचा नो बॉल आणि या बाबी क्रिकेटमध्ये नेहमी घडताना पाहायला मिळतात. एका बॉलवरती जिथे 286 धावा क्रिकेटमध्ये बनल्यात हा क्रिकेटचा इतिहास आहे. परंतु तदनंतर क्रिकेटला सीमारेषा आली, धावा पळून पूर्ण करण्याची मुभा आली आणि तिथून पुढे क्रिकेटमध्ये आपण काही अंशी षटकांमध्ये ही कपात होत असताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल, फ्रीजचा बॉल आणि त्याला देखील पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कारबाव काय बॅटिंग करतोय प्रणय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून षटकार आलेत. सध्याच्या घडीला 20 धावा. पहिल्या 2 बॉलमध्ये 20 धावा. 4 चेंडू आणि 18 वरती नॉट आउट खेळतो हा बहादर. पूर्वार्धामध्ये जणू काही हायलाइट्स पाहायला मिळाले होती विनीत माळीच्या बॅटमधून. परंतु उत्तरार्धामध्ये पहा धावांची ही लयलूट आहे. गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतलाय. क्रिकेटचा खेळ आहे. कधी कोणाची सरशी कधी कोणाला फरशी हे नेहमी आपण पाहिलंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक तुमची होती तर एक आमची आहे. याही वेळेला आणखीन एक चेंडू इथे हुक केलाय. धावांना बुक केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आलाय चौकार. खतम करेंगे आणि तो मैदानाच्या आतमध्ये त्या दर्जाचा खेळ करतोय. कारण तो हार मानायला तयारच नाहीये. 24 आल्यात पहिल्या 3 बॉलवरती. कॅन यू इमॅजिन? केवळ 3 बॉलचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. धावांची लयलूट होत असताना केवळ मैदानावरती पाहायला मिळते. आज केवळ धावा आणि धावाच पाहायचे आहेत की काय? दीपेश पुढचा बॉल या वेळेला खोला टाकला. ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल इथून प्राप्त होईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्ड वरती धावा जिथे 25 पाहायला मिळतात. चालू असणारी मॅच साई स्पोर्ट्स खारबाव आणि त्याच्या अगेन्स्ट पत्तू पाकस चौटा हिरवा मानकोली या 2 टीमला आपण पाहत आहात. दर्जेदार खेळ निश्चितच पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोघांनाही आपली ताकद ठाऊक आहे आणि या ताकदीनिशीच पंजा लढवला जातोय. पहिला बॉल फेस करतो. ओव्हर दी कव्हर. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
ग्लोरियस, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. बाहुबली ऑफ खारबाव सूरज पाटीलच्या बॅटमधून चौकार. उजव्या एसीच्या बाहेर रूम दिला आणि कट करत असताना चौका ठोकलाय. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा विदाउट लॉस. सामना होता कुठे, चालू जिथे, आपण आलाय कुठे. जशी सुरुवात झाली 75 धावा असं वाटत होतं एक विशाल काय लक्ष उभं करण्यात आलं. परंतु 6 मार्च 2007 साल 6 जून मध्ये जो काही विक्रम घडला होता त्याची पुनरावृत्ती होती की काय. खोलात टाकलेला बॉल, एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 30. 6 मार्च 2006 सालचा तो विचार आपण केला तर जोहान्सबर्ग मध्ये 400 धावा बनल्या गेल्या आणि अवघ्या 434 धावा ज्या बनल्या गेल्या आणि अवघ्या 3.5 तासामध्ये त्या मोडीसी काढण्यात येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. खरं तर क्रिकेटमध्ये असे विक्रम घडतात आणि ते मोडीसी काढले जातात. विक्रम म्हणतात ते मोडण्यासाठीच. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती आहेत. 75चा पाठलाग चालू आहे आणि जिथे साई स्पोर्ट्स खारबाव टीम या 75चा पाठलाग करत असताना पाहायला मिळते. येणारे चेंडू इथून पुढे शेष राहिले ते 18 बॉल मध्ये विजेसाठी 45 ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 45 धावा. पहिल्या षटकामध्ये निशांतजी पाटील सर जर आपण पाहिलं जर 30 धावा म्हणतात ना तर 15चा आस्किंग रन रेट काही मोठा नाही आहे. पहा ज्या बॅटरला 3ऱ्या ते 4थ्या क्रमांकावरती आपण बॅटिंगसाठी नेहमी येत असताना पाहायला मिळालाय तो सूरज पाटीलला प्रमोट करण्यात आलाय आणि तो आघाडीसाठी आलाय. त्याला मिळालेली ही संधी, त्याचं सोनं त्याला मैदानावरती करावं लागेल. कारण तो एक विनाशकारी विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक वेल फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. परंतु हा बाहुबली आज मॅच सुरू करून देतोय चौकारानं. संघाची धावसंख्या सध्या घडीला 30 आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. विनीत माळी अर्धशतक वीर या मॅचचा गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला समोरच्या दिशेने कवचला खेळलाय. चेंडू डीप एक्सच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आलाय चौकार. विदाउट लॉस. 7 बॉलचा खेळ इथून संपलाय. 41 ची गरज आहे. 17 बॉलचा खेळ शेष. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. क्रिकेटमध्ये इतिहासजनक अशी कामगिरी इथे करण्यात येते की काय. कारण एक बाब आवर्जून साई स्पोर्ट्स खारबाव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्ध्याला सांगितलं, किमोना क्रिकेट रसिकांना सांगितलं, जो डर गया ना वो अपने घर गया, जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. हिम्मत ठेवली आहे त्यांनी. यावेळेला पिचिंग इन लाईन नाहीये. पंचांनी आवर्जून ही बाब पाहिली ज्याची शहानिशा इथे करण्यात येत असताना पाहायला मिळते. लेग बाईटच्या स्वरूपामधून एक सिंगल अर्जित करण्यात आली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 ऑन दी बोर्ड. अजूनही या मॅच मध्ये जिथे विजयासाठी आवश्यकता राहील 39 ची गरज राहिली या सामन्यामध्ये. सामना पहा बदलत चाललाय. रंग बदलत चाललेत या मॅचचे. कारण रंगामध्ये आली आहे मॅच. येणारे 16 बॉल आणि 39 ची आवश्यकता. 16 चेंडू आणि 39 धावा. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज. नशिबाने आणि इथे साथ दिली आहे. नशीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है. या खेळाडूला मिळाली आहे संधी. त्याने केलं सोनं. ठोकलाय चौकार. खर तर ज्या मैदानाने गोलंदाजांसाठी भरभरून दिलं नंदनवन राहणारे या मैदानावरती
आजच्या या पहिल्याच रजनीमध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. 40 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल हा फ्रॅकर आकाशाला गवसणी घालणारा, जितका उंच तितकाच लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. वीर बलवान कारभाव संघ जर का अनेक स्पर्धा विजेता होत असेल ना, तर त्यांच्यासाठी हा 12वा खेळाडू फार लकी आहे. खरं तर अनेक स्पर्धांमध्ये त्याचा सन्मानही करण्यात आलाय कल्पेश. तो फार चाणक्य आहे. जसा बॉल हा फ्रॅकेट टाकला पहिला तो म्हणाला हा नो बॉल आहे, कारण या आधी वॉर्निंग दिली होती, नाही नोच बॉल आहे. अर्थात असाही 12वा खेळाडू असावा लागतो. क्रिकेटमध्ये तुमचा 12वा खेळाडू केवळ मोबाईलवरती चॅटिंग करण्यासाठी येऊन बसलेला नसावा. तोही सामन्यामध्ये आपण काय घडतंय किंवा इक्वेशन काय, हा नो बॉल, नो बॉल, इक्वेशन आणि सिच्युएशन कशी आहे ना हे पाहणारा हा 12वा खेळाडू असावा लागतो. धावफलकावरती धावा त्या 40 रन्स ऑन दी बोर्ड. 47 धावा. धनेश्वर पाटील अर्थात 12वा धनेश्वर पाटील याचं मी खरं कौतुक करेन, कारण याआधी तो या स्पर्धेमध्ये याआधीच्या स्पर्धेमध्ये मला भेटला होता आणि प्रणय बॅटिंगसाठी त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये होता. त्यावेळेला तो येता क्षणी म्हणाला खारबावचा वंडर बॉय, परंतु तो वंडर बॉय त्यावेळेला शून्यावरती बाद झाला होता. यावेळेचा बॉल ऑन साइडला बॅकफुटला आले, फ्री हिटचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सिंगल मिळतीये. सूरज इंटरेस्टेड होता डबल घेण्यासाठी, सिंगल इथून प्राप्त झाली आहे. संघाची धावसंख्या 48. या सामन्याने रंग भरल्यात. क्रिकेटचा खेळ पहा किती दर्जेदार आहे. जिथे 75चा पाठलाग करायचा होता, कॅन यू इमॅजिन, दुसरं षटक संपलेलं नाहीये, 48 बनल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा विनीत सज्ज होईल. सूरजच्या अगेन्स्ट उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. 12वा खेळाडू केतन मात्रे देखील होता स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये. तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि मैदानात त्याने गाजवली. फरदीन काझी गेले अनेक वर्ष सातत्याने जो आमच्या शेजारी बसायचा 12वा खेळाडू म्हणून तो मैदान गाजवतोय. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळला जरूर, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पहा ऍक्शन रिप्ले. अगदी डोळ्याची पापणी लवते न लवते त्याआधी चेंडूने वेध घेतला होता विनीतचा. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा, बॉल डिलिव्हर्ड केला फॉलो थ्रू मध्ये, त्याने चेंडूला गॅदर केलं. डॉट बॉल आला. समीकरण बदलू इथे. पुढचा बॉल यावेळेला देखील खोलात होता, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल निश्चित मिळेल, दुहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये. मॅच इथे 2 षटकांचा खेळ संपला. 50 बनल्यात. येणारे 12 बॉल, 12 चेंडू मध्ये 25 ची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 50 बनल्या, 12 बॉल मध्ये 25 बनवायचे आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजे युवराज कडे जाऊयात. पाहत आहोत. खर तर आमच्याकडे ही पनवेल तालुक्यामध्ये बाबू म्हात्रे म्हणून आहेत, एक उत्कृष्ट समालोचक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. परंतु हा बंगाली म्हात्रे जो आहे ना, जूचंद्र गावाचा, तर खऱ्या अर्थानं सातत्याने या गावामध्ये आल्यानंतर याच्याशी नेहमी गाठभेट होते. मैदानाशी जुळलेलं एक वेगळंच नातं आहे त्याचं. अनेक स्पर्धांमध्ये तो सातत्याने उपस्थित असताना पाहायला मिळतो. मग अनेक बाबी त्यांच्याकडून नेहमी करण्यात येतात.
अनेक मैदानाशी संलग्न असणाऱ्या व्यक्तींना मैदानापासून दूर राहताच येत नाही. मैदानावरती वळूया जिथे 12 बॉल 25 ची आवश्यकता राहिली आहे. क्रिकेटचा हा खेळ चित्तथरारक लढत मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळते आहे. धावसंख्येचा पाठलाग करण्यात आता सौरभ गोलंदाजी मार्क वरती सौरभ भोईरला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना मागील मॅचचा हिरो तो राहिला आहे. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या नावावरती राहिला आहे. आणि या सामन्यामध्ये सौरभ भोईरची जी कल्पकता ही किती कामी येते ना संघासाठी हे पाहणं अत्यंत आवश्यक राहील. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते 12 बॉल आणि जिथे 25 ची आवश्यकता. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून जिथे आपण पाहतोय ना प्रिन्स मूवी कार्यरत असताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं प्रिन्स मूवी प्रथमेशजी पाटील, रवी गुलवी आणि तथा आपण पाहिलं तर जुचंद्र टेनिस क्रिकेटचे सीईओ स्वतः आज मृणालजी म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत. त्यांची संपूर्ण टीम देखील आज उपस्थित आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. स्कोर कार्ड वरती 51 आहेत. पुढचा बॉल प्रथमतः बॉल डिलिव्हर करत असताना गोलंदाज थांबला आणि तदनंतर बॅटर देखील थांबला. या चुरशी ज्या आहेत ना त्या ते नेहमी रंगतात. कारण परवाच्या दिवशी IPLचा एक सामना नुकताच पाहता पाहता एक सेलिब्रेशन माझ्या डोळ्यासमोर आलं. एक नौखा गोलंदाज ज्यावेळेला नोटबुक स्टाईलने सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाला. आणि तदनंतर त्या विघ्नेशची जी शैली होती ना यावेळेला कव्हर्सला खेळला. डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अर्थात IPLचा गोलंदाज विघ्नेश राठीचे मी विचार करत होतो जी नोटबुक स्टाईलने त्याचं सेलिब्रेशन पहा. मैदानाच्या आतमध्ये जे वर्तन आपण करतो ना प्रेक्षक वर्ग ते हेरतात. आणि जसे त्याच्या अगेन्स्ट षटकार येत होतो ना प्रत्येक सेलिब्रेशन पंजाबचा प्रत्येक प्रेक्षक चाहता वर्ग नोटबुक स्टाईलने सेलिब्रेशन करत होता. विराट कोहलीचे अगेन्स्ट अशा बाबतीत घडल्यात. सिंगल आली. अजूनही 24 ची आवश्यकता. आडव्या बॅटने विनीताला चेंडूच्या खाली झेल निसटलाय. प्रयत्न चांगले होते त्याचे. प्रयत्नार्थी परमेश्वर. सिंगल आली आहे केवळ. संघासाठी धावा त्याने रोखल्यात. चपळतेचा चीता. त्याच्या अगेन्स्ट रन्स आल्यात. त्याने रन्स बनवल्यात. त्याला रन्स रोखायच्यात. मैदानाच्या आतमध्ये 100% कमिटमेंट, 100% डेडिकेशन. 23 ची गरज. 10 चेंडूचा खेळ शेष. 10 चेंडू आणि 23 धावा. पुढचा बॉल सौरभ. सूरज साठी खोला टाकला. सामना बदलू शकतो. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात पत्तू पाकट चौथा हिरवा मानकोली या टीमने मॅचला कलाटणी दिली आहे. क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल याचा मात्र नेम नाही आहे. सरडा क्रिकेट आणि राजकारणाला बाजूला सारा या मॅचने रंग भरलेत. येणारे चेंडू राहिले ते 9 बॉल आणि विजयासाठी 23 ची गरज. 9 चेंडू आणि 23 धावा. पुढचा बॉल कमी गतीचा खोला. क्षेत्ररक्षक 1 2 3 टेकन. सूरज पाटील होईल इथे बाद. धक्का क्रमांक पहिला. कोंडी फोडली आहे सौरभने. विकेट प्राप्त केली आहे. सैनिक है शिवसेनेचा. सैनिक आहे Thank you. शिंदे महान. सौरभ भोईर काय गोलंदाजी करतोय. जमलेली जोडी त्याने फोडली आहे मैदानाच्या आतमध्ये. तो क्रिकेटर अथवा आपण पाहिला गोलंदाज जर का सध्याच्या घडीला आहे परंतु जर त्याने वकिली क्षेत्रामध्ये आला तर डिओ स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिला जाईल. काय जमलेली जोडी फोडली आहे त्याने मैदानाच्या आतमध्ये. अगदी कल्पकतेने गोलंदाजी केली. विकेट प्राप्त केली. संघाला हव्याशा वाटणाऱ्या यशाची चव चाकण्यासाठी विकेट महत्वाची होती आणि ती इथे विकेट प्राप्त केली आहे. कोंडी फोडली. विकेट झाली आहे प्राप्त. येणारे चेंडू शेष राहिले ते 8 आणि 8 बॉल मध्ये अजूनही 23 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 12 बॉल आणि जिथे 25 ची आवश्यकता होती. विकेट गमावल्यानंतर आता मात्र धाबे दणाणलेत प्रतिस्पर्ध्यासेही. पत्तू पाकट चौथा हिरवा मानकोली टीम मॅच मध्ये शिरकाव. सौरभ भोईर. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय. पॅरलल फ्लॅट. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. आकर्षक षटकार.
बॅटिंग टीमने DRS गमावलाय ऍब्सोल्युटली. या आपण थँक्यू व्हेरी मच विशाली नाईक सर यांना आपण पाहत आहे. विशाली नाईक सर म्हटल्यानंतर ना या मैदानावरती त्यांची पंचांची भूमिका पाना दोन प्रकारे लाभ आहेत त्यांच्याकडे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर निशांजी पाटील सर पाहिलं तर या मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. त्यांची अर्धांगिणी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून देखील एक चांगलं कामकाज पाहायला मिळतं. अर्थात दुहेरी लाभ मैदानाच्या आतमध्ये 58ला 1 येणारे चेंडू शेष राहिले. 7 बॉल मध्ये विजयासाठी आता मात्र आवश्यकता आहे ती 17ची. 7 चेंडू आणि 17 धावा. 7 बॉल 17. पुढचा बॉल खोलामध्ये उजव्याशीच्या बाहेर टाकला होता. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली आहे. डबलचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. येणारे 6 बॉल आता मात्र 15ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 15 धावा. कोण जिंकणार ही मॅच? शेवटच्या षटकामध्ये सामना गेलाय. एक चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतो आहोत. कुठेही जाऊ नका मित्रांनो, सामन्यामध्ये खूप काय बाकी आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेकच्या पलीकडे 6 बॉल 15 धावा कशा चेस केल्या जातात किंवा डिफेंड केल्या जातात हे आपण पाहूयात. आहे पहिल्या षटकामध्ये 30 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. 10, 20, 30 अशा स्वरूपाच्या धावा आल्यात. अर्थात हा जो ग्राफ खाली खाली येत चाललाय ना, हा मानकोलीच्या बाजूने झुकायला लागली ही मॅच. आता तराजू मात्र इथे जिथे जड होत असताना पाहायला मिळतोय आणि अर्थात या मॅच मध्ये पकड मजबूत झाली आहे. प्रणय पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. 10 बॉल 35 वरती तो नॉट आउट खेळतोय. या संघाचा शिलेदार, या गावचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. या गावापुरता तो वंडर बॉय म्हणून मर्यादित राहिलेला नाहीये, तर तालुक्याचा वंडर बॉय अर्थात भिवंडीचा वंडर बॉय म्हणूनही त्याच्याकडे पाहायला जावं. आणि अर्थात त्या दर्जाचा खेळ त्याचा राहिलाय. सातत्याने मैदानावरती त्याने मैदानं गाजवली आहेत. अगदी आपण म्हणतो ना की कोणाशीही तुलना करता येत नाही. कैचीने झाडं कापता येत नाहीत, कुऱ्हाडीने केस कापता येत नाहीत. प्रत्येकाची शैली प्रत्येका समान आहे आणि अर्थात म्हणूनच कोणाशी तुलना कोणाची करता येत नाही. हा खेळाडूने आपल्या नावाभोवती एक वलय निर्माण केलंय. ज्या पहिल्या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये तो आला, ज्या दर्जाचा खेळ करत होता, मी आवर्जून त्याचा उल्लेख केला होता. झाले बहु होतील बहु आहेत बहु, परंतु या समहाच हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. मॅच बनेल का? येणारे 6 बॉल विजयासाठी आवश्यकता आहे ती 15 धावसंख्येची. या आधीचाही सामना अशा स्वरूपाचा झाला होता. 6 मध्ये 11ची गरज होती. टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती आला होता आणि इथे याही मॅच मध्ये टीमचा कॅप्टन आला गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल कमी गतीने टाकण्यात आला मोहित माळीच्या माध्यमातून. पंचांकडे अपील करण्यात आली आहे, परंतु गोलंदाज कोणत्याही स्वरूपामध्ये इंटरेस्टेड नव्हता. महत्वाची बाब राहते क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती की पंचांच्या माध्यमातून ही हेरणं अर्थातच गोलंदाजाच्या माध्यमातून अपील किती स्ट्रॉंगली होते. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले ते 5 बॉल आणि 15ची आवश्यकता. 5 बॉल आणि 15ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. पाच बॉल आणि 15ची आवश्यकता सामन्यामध्ये. अजूनही प्रणय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोण जिंकणार ही मॅच? पुढचा बॉल मोहित. हाफ ट्रॅकर लिडिंग एज घेतली आहे. बॅकएंड एरिया डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक ठिकाणी चेंडूवरती येतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 4 बॉल आणि आता मात्र 13ची गरज. ज्या खेळाडूने मॅच बनवली त्याने मात्र इथे संघाला अडचणीमध्ये आणलंय की काय. 4 बॉल आणि 13ची आवश्यकता असणारा हा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. इतिहास घडवला जाईल का? इतिहास नोंदवला जाईल का? मोत्याच्या हारांपेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो आणि ती क्षमता या खेळाडूंकडे आहे. घाम गाळलाय
आणि एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उत्तरार्धा दाखल सामन्याला चुरशीच्या ठिकाणी घेऊन गेल्यात मानकोलीकर देखील. सामना सहजासहजी ते देखील सोडायला तयार नाही आहेत. येणारे चेंडू राहिले 4 बॉल मध्ये 13ची गरज. मोहित माळी गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार. पुन्हा एकदा हा फ्रॅकर इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल इथे येत असताना पाहायला मिळतोय. तिथे परिस्थिती गंभीर ना तिथे हा खेळाडू नेहमीच खंबीरपणे उभा राहिलेला पाहायला मिळालाय. येणारे 4 बॉल आणि 12ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 12 धावा. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती सारं काही शक्य आहे. अशक्य असं काही नाही. इम्पॉसिबल ह्या शब्दाकडे जर का तुम्ही निरखून पाहिला तर तो देखील सांगतो आय एम पॉसिबल. अर्थात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ते करून दाखवण्याची क्षमता हवी. कारण जो सामना आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये 30 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 आल्या होत्या, पहिल्या 2 षटकामध्ये 50 बनल्या होत्या. 12 बॉल 25 ची मॅच आता मात्र झुकलीये. येणारे 4 बॉलचा खेळ शेष आहे. 4 चेंडू आणि 12ची गरज. कंपल्सरी चेसिंग. हा फ्रॅकर पुन्हा एकदा इथे चेंडू डीएसटी रक्षकाचा वेध घेतोय. लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळतात. कॅप्टन कर्णधार ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार ना तो संघाचा कर्णधार. गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये मोहित माळीला आपण पाहतोय. काय गोलंदाजी केली आहे. वेगाकडे जास्तीचा कल ठेवला नाही. अॅक्युरसी चांगली आहे त्याची. टप्प्यावरकडे त्याने भर दिलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. 63 ला 1 बाद झाले. येणारे चेंडू राहिले ते 3 शेष. 3 चेंडू आणि 12ची गरज. वारंवार फासे टाकले जात आहेत. रणनीती आखली जाते. प्री प्लॅन अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 3 बॉल 12ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 12 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल आणि 12ची गरज. पुढचा बॉल मोहित पुन्हा एकदा सज्ज होईल प्रणयसाठी. पुढचा चेंडू. हा फ्रॅकर ऑन साइडला खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक षटकार. लाडका खासदार श्रीकांत शिंदे समाज कार्याला तोडत नाही. समाज कार्याला तोडत नाही. समाज कार्याला तोडत नाही. फेमस मथुर बैल उपमुख्यमंत्री चषकामध्ये आहोत. इथे एकही मॅच सहजासहजी लवकरात लवकर संपणारी नाहीये. क्रिकेटचा खेळ चित्त थरारक लढत. 2 बॉल 6ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 बॉल आणि 6ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. पत्तू पॅकर्स अर्थात चौथाईरवा मानकोली टीम आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतीये साई स्पोर्ट्स खारबाव. या 2 संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतो आहोत. या मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या, अभिमानाच्या आणि पालघरकरांच्या अगदी सन्मानाच्या स्पर्धेमध्ये उपमुख्यमंत्री चषक 2025 दुसरं पर्व आणि त्यावरती करावं गर्व असं हे दुसरं पर्व आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. 2 बॉल 6ची आवश्यकता. प्रेक्षक वर्ग पहा तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. प्रेडिक्शन करण्यात येतील कारण प्रेडिक्शन प्रत्येक फेल झाल्यात या मॅच मध्ये. 4 षटकामध्ये 75 बनल्या होत्या. असं वाटलं होतं खारबावकर हार मांडतायत की काय. पुढचा बॉल. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला. कहाणी में ट्विस्ट. फलंदाज बाद. प्रणय पाटील होतोय इथे बाद. महेश गायक ज्याच्या हाती धावांची इनिंग साकारली या बहादराने. मॅच मध्ये घेऊन आला आणि चुरस निर्माण केली. बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये. प्रणय पाटील साठी. एक बॉल आणि 6ची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक बहादर फलंदाज दाखल होतोय ज्याने ज्याच्या नावावरती 2 वेळेला 1 बॉल 6ची आवश्यकता असताना गोल्डन षटकार ठोकणारा बॅटर. केंद्रीय मंत्री चषकामध्ये देखील ज्या बहादराने षटकार ठोकला. मला आठवण होते रायगड आणि ठाण्याची मॅच ज्या वेळेला झाली आणि तब्बल 5 ते 6 वेळेला ज्या जीवित मात्रेने हा कारनामा रचलाय
आणि त्याच्याच पावलावरती पाऊल टाकणारा मोनिश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालाय. एक बॉल 6ची आवश्यकता, एक चेंडू आणि 6 धावा. कोण जिंकणार हा सामना आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री चषक 2025 दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. एक चेंडू आणि 6ची आवश्यकता. क्रिकेटमध्ये जिथे आपण पाहिलं चेतन शर्माच्या अगेन्स्ट जावेद मियादादने हा कारनामा रचलेला पाहायला मिळालाय, परंतु या मॅच मध्ये तो कारनामाची इथे नोंद होईल की नाही याची चर्चा होऊ लागली आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये रंग भरलेला हा सामना निश्चितच पाहावा असा वाटतो, कारण ज्याच्यासाठी चुरशीचे सामने ज्याला पाहायचे आहेत ना, त्याच्यासाठी ही खेळपट्टी आणि ही मॅच जिथे नायिका बनलेली पाहायला मिळाली आहे. ज्याला धावा पाहायच्या आहेत त्यांच्यासाठी ही नायिका बनली ही मॅच, कारण प्रत्येकाला षटकार चौकार ज्यांना पाहायचे असतात ना, त्यांच्यासाठी अनेक वेळेला खलनायिका बनते. परंतु आजचा हा सामना आठवावा आणि पाहतच राहावा इतका देखणा आणि दर्जेदार ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणार एक चेंडू आणि 6ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर वरती बॅटर सध्याच्या घडीला मोनिश तरेला आपण पाहतो आहोत. मोनिश तरे स्ट्रायकर वरती आहे. त्याने अनेक वेळा हा कारनामा केलाय, परंतु या बॉल वरती नोंदवला जाईल का विक्रम? पुढचा बॉल. एक चेंडू 6ची आवश्यकता. मॅच जिंकली आहे, सामना जिंकलाय. पत्तू पॅकेज आउट हिरवा मानकोली या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल प्लेड. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या आपण आमंत्रित करूयात. विनीत माळी याला आपण इन्व्हाइट करतो आहोत. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार, ज्याची बॅटिंग दर्जेदार राहिली. 14 बॉल मध्ये 52 धावा त्याने साकारला. प्रथमेजी कन्हैया भोईर यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज. मोहन रवींद्र पाटील साहेब अर्थात द ग्रेट मराठा ज्यूज चंद्राचे संस्थापक, ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि या स्पर्धेचे जनक तथा जिग्नेजी म्हात्रे साहेब तथा आपण पाहिलं तर युवा सेना प्रमुख वसई तालुका व बोईसर विधानसभा पूर्व यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज आपण त्याला देणार आहोत, तथा या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण त्याला देणार आहोत. या विनंती करूयात विनीत माळीला, ज्याला आपण देत आहोत प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला घाई करा. नेक्स्ट मॅच मी लक्ष वेधेन. टॉस नुकताच झाला आणि नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकणारा संघ आपण जिंकलेल्या टॉसची अंमलबजावणी करा, कारण आज आपण एका रात्रीमधून पहिल्या रात्रीमधून केवळ एका संघाला पुढे घेऊन जाणार आहोत आणि 3 वाजल्यात. अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. चला घाई करा. या आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जसा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल, निशांजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. आणि जशी पुढच्या सामन्याला सुरुवात होईल, या आमचे जवळचे मित्र तथा एक उत्कृष्ट समालोचक तुषारजी सोनावणे यांचा आवाज ऐकूया. तर विनीत माली आपण यायचे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. जबरदस्त बॅटिंग केली. खरं तर या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक विनीत मालीच्या बॅट मधून आला आणि तोच राहिलाय विजयाचा शिल्पकार, अर्थातच मॅन ऑफ द मॅच हिरो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जगदीशदादा म्हात्रे याच्या माध्यमातून यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. आकर्षक ट्रॉफी विनीत माली नंतर कॅश प्राइज देखील दिले जाते. तब्बल 5000 रुपयाचे कॅश प्राइज. प्रथमेश भोईर दादांच्या माध्यमातून 3000 रुपये, जिग्नेश दादा म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये आणि द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचे एकंदरीत 5000 रुपयाचे कॅश प्राइज. विनीत खूप सारं अभिनंदन, कारण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुला मिळतोय आणि पहिलं वेळेला अर्धशतक या स्पर्धेमध्ये तुझ्या बॅट मधून येतोय. खरं तर 75 धावांचं मोठं टार्गेट आणि या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना. एकंदरीत काय मनात होतं, कारण तुझ्या गोलंदाजीवरती देखील धावा आल्या. मोहित चांगली गोलंदाजी केली, काय म्हणशील एकंदरीत? मला त्याच्यावर विश्वास होता आणि तो नक्कीच चांगला गोलंदाज आहे. त्याने मला जिंकून दिली ही मॅच, म्हणून त्याला धन्यवाद करेन. आणि पत्तू दादा पण धन्यवाद करेन, कारण त्यांनी आम्हाला एंट्री केली म्हणून त्यांचा धन्यवाद.
एकंदरीत 75 धावा, भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळाला. 4 षटकांचा सामना. खारबाव संघ तुमच्या विरोधात नेहमी चांगली कामगिरी करतोय, परंतु या मॅचमध्ये जर पाहिलं तर वैभवच्या पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 चेंडू बीमर आणि तिथून जर पाहिलं तर या सामन्याला कलाटणी निर्माण झाली. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं ना तर 50 धावा आणि तदनंतर 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता होती. अशा सिच्युएशनला विश्वास होता का तुमच्या गोलंदाजावरती? कारण षटक क्रमांक 3 देखील फार महत्वाचं होते या मॅचमध्ये. हो, आमचा तो युवात गोलंदाज आहे. मी पण युवात आहे, तो पण युवात आहे, पण तो चांगली मेहनत करतो. रोज म्हणा येतो आणि 30-40 बॉल टाकतो. भरोसा होता का तो चांगलीच बॉलिंग टाकेल. ज्या पद्धतीनं तुने अर्धशतक फटकावलंय, काय म्हणशील एकंदरीत तुझ्या फलंदाजीविषयी? कारण भरपूर सारे 50s विनीत मालीचे आम्ही पाहिलेत, परंतु जुचंद्र परिसरातील पहिलं अर्धशतक तुझ्या बॅटमधून आलेत. खरं तर हे अर्धशतक आणि हा पुरस्कार कोणाला तू डेडिकेट करणार आहेस? प्रतीक पाटील याला. भरपूर साऱ्या शुभेच्छा. खरं तर प्रतीक पाटील टेंबोलीचा हा खेळाडू जर पाहिला तर विनीत माली याचा अगदी जवळचा मित्र आहे. दोघे जण एकमेकाच्या सोबत सराव करत असतात आणि एकमेकाला खूप चांगलं सहकार्य करत असतात. आणि या मॅचमध्ये विनीत मालीनं अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि तोच राहिला विजयाचा शिल्पकार. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. समालोचन कक्षामध्ये आपण हलकासा बदल करतोय. त्या ठिकाणी तुषारजी सोनावणे आपल्याला जॉईन होतील. धन्यवाद.